जणांना प्रश्न पडतो की ही जी लांब वात असते आणि ही जी गोल वात असते, असा बंडलही मिळतो लांब वातेचा, तर तो ठीक आहे, तो मी बाजूला ठेवला, तोही तुम्ही वापरू शकता. पण ही जी गोल वात असते, ज्याला आपण फुलवात म्हणतो, ती कधी वापरायची आणि लांब वात असते ती कधी वापरायची? तर बघा, जेव्हा आपला कायमस्वरूपी दिवा, जेव्हा अखंड दिवा आपण ठेवतो, अखंड दिवा आपला एखाद्या पारायणासाठी, पूजेसाठी, समईमध्ये, दिव्यामध्ये, रोजच्या दिव्यामध्ये आपण जेव्हा वापरतो, जसा माझा हा तुपाचा दिवा आहे, रोजचा आहे, तेव्हा आपल्याला उभी वात म्हणजे लांब वात वापरायची असते, ज्याच्याने आपल्याला कुठलीही पूजा आरती करायची नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा देवांची आरती करायची आहे, देवांना आर्ततेने हाक मारायची आहे, त्यांचा जय जयकार करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला फुलवात घ्यायची आहे. त्यासाठी वेगळी निरंजन मिळते. निरंजनेत तुम्हाला 2 फुलवाती दरवेळेस घेताना 2 फुलवाती, कधीही एक सिंगल फुलवात लावायची नाही. 2 फुलवाती घ्यायच्या, त्याच्या दोन्ही वाती एकत्र पिळायच्या आणि मग त्या निरंजनमध्ये घालून